कोकणामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस चालू आहे. तर आता गरमीची लेवल आणि गरमीच्या लेवलमुळे पाण्याच्या थेंबाची जी काही जाडी वाढणार आहे पुढील काळामध्ये, त्या संदर्भात कुठला भाग सर्वाधिक जास्त पावसाच्या रडारवरती असेल याबद्दल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्ही जे काही कमेंट्स करताय त्या कमेंटचं उत्तर ऑलरेडी मिळून जाईल. आज 8 तारखेला मध्यरात्री गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ त्याबरोबर नांदेडच्या उत्तरेकडील भागांना, हिंगोलीसुद्धा काही ठिकाणी पाऊस हा होणार आहे. 9 सप्टेंबरचा अंदाज बघायचा आहे आपल्याला, त्यामुळे आजच्या तारखेबद्दल फारसं स्पष्ट बोलत नाही आहे, कारण की आजची रात्र संपलेलीच आहे. तर उद्या 9 तारखेला सुद्धा चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगणघाट परिसर, त्याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळचा काही बहुतांश भाग मध्यरात्री पुन्हा घेणार आहे. उद्या लातूर, हिंगोली या भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी थोडाफार स्थानिक वातावरणाचा आणि गरमीच्या लेवलचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उद्या नियोजन करता वेळेस दिवसा काही अडथळे नाही आहेत, पण दुपारनंतर ढगांची गर्दी जास्त वाढणार आहे. यामध्ये अमरावती जिल्हा आहे, अकोलासुद्धा आहे. अकोल्यामध्ये तर काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होईल, पण अमरावती आणि नागपूरच्या मध्यस्थानी अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यरात्री ही देखील पाहायला मिळू शकते. चंद्रपूर उद्या 9 सप्टेंबरला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही तुरळक भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस उद्या होऊ शकतो. जास्त मोठी कंडिशन नाही आहे. बुलढाणा जिल्ह्यातही स्थानिक वातावरणाचा पाऊस सध्या काही काही ठिकाणी चालू आहे, मोजक्या ठिकाणी. पण आजही जशी परिस्थिती आपण गरमीची पाहिली तशी उद्या पण आहे आणि या काळामध्ये 9 सप्टेंबरला देखील हा पाऊस असणार आहे. आता प्रमुख प्रश्न आपले असे आहेत की हा जाणार कधी, येणार कधी, जाणार कधी आणि पुढे सोयाबीन काढता वेळेस धाक असेल का, याबद्दलही आपण स्पष्ट आज व्यक्त होणार आहोत. तत्पूर्वी ह्या 2-3 तारखा समजून घ्या. उद्या तुरळक ठिकाणीही नांदेडच्या मध्यरात्री, हिंगोली या भागामध्ये पाऊस उद्या 9 सप्टेंबरला होणार आहे. चंद्रपूरला सलग 3 ते 4 दिवस आता विजांचा कडकडाट आणि पावसाचा जोर हा कायम असणार आहे. भले तो सर्वदूर नसेल, पण पावसाची परिस्थिती या भागामध्ये येणार आहे. तर आता डायरेक्टली आपण त्या तारखेवर येऊया, परतीचा प्रवास सुरू होणारी तारीख जी आहे ती. त्यात तत्पूर्वी आपण 13 तारखेचा देखील आढावा देऊयात. नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी 13 तारखेचा पाऊस असेल, सर्वदूर नाही आहे. छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांना देखील 13 तारखेचा पाऊस असेल. मात्र नांदेड, परभणी, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि जळगावसह संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचं आगमन हे या 13 तारखेच्या मध्यरात्री होणार आहे. काही ठिकाणी दिवस मावळता देखील हा पाऊस ॲक्टिव्ह असेल आणि एक्झॅक्टली सर्वदूर सारखा भाग बदलत पद्धतीनं पण विजांच्या कडकडाटामध्ये पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 15 तारखेला हा आगमन करतोय आणि एक्झॅक्टली खरा जो काही पिक्चर आहे पावसाचा तो या दिवसापासून तो आगमन करतोय. महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाबाबत आपण मागच्या वेळेसही शेतकऱ्यांना सांगितलंय की 70% पैकी काही भागांमध्ये तो सोडत जातोय. या भागांना परतीच्या पावसाशिवाय पाणी येणार नाही. तर ह्या भागामध्ये ही परिस्थिती बघा कुठल्या भागांची सुटणार आहे. 17 ते 18 तारखेपर्यंत खामगाव ही जी काही परिस्थिती आहे, खामगाव, शेवगाव पट्टा, जळगावमध्ये, धुळ्यामध्ये सुद्धा काही भागं राहिले असतील, जळगाव धुळ्यामध्ये यांच्याही पाण्याचा प्रश्न मिटेल. गुड न्यूज आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि दक्षिणेकडील भागामध्ये याच टायमिंगला 17 आणि 18 तारखेच्या डेटवरती हा पाऊस यंदा सुद्धा मुसळधार बसणार आहे. त्यानंतर सांगली, सोलापूर या भागामध्ये पहिल्या पावसाची सरी आता ह्या 2-3 दिवसामध्ये स्थानिक वातावरणाचं होईल, पण 15 आणि 16ला सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह तो बरसायला सुरुवात करेल. 4 ते 5 दिवस लागतील यांच्या भागामध्ये अनेक ठिकाणांमध्ये विजांचा अलर्ट वगैरे व्हायला. 17 आणि 18 तारीख आहे, पण ह्या तारखेच्या दरम्यान इथे धुळी, धुकं असे प्रादुर्भाव जास्त आढळून. आता बोलतोय स्पष्ट धुक्याबद्दल. धुळीचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये सध्या पानधुळी आहे. सकाळच्या पारी झाडं ओले होतात, त्याला पानधुळी म्हणतात. पण नंतरच्या काळामध्ये दिवसभर वातावरण हे अंधुक राहणार आहे. टेम्परेचरच्या बाबतीत जर विचार केला, टेम्परेचर मेंटेन आहे, 30च्या आसपास टेम्परेचर राहील. पण गरमीची लेवल अशा प्रकारे आहे ज्यामुळे दुपारी 2ला आणि 2:30लाच या 13 ते 14 तारखेपासून पाऊस हा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये प्रभाव टाकतो. त्याचबरोबर खान्देश आणि जळगावला, खान्देशसह पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांना, अनेक जिल्ह्यांना तो पाऊस यावेळी 15 तारखेला आपली व्याप्तीचा विषय पूर्ण करतो. त्या अगोदर स्थानिक वातावरणाचा होत राहील. मित्रांनो, तुमच्या कमेंट घ्यायच्यात, पण कमेंटपूर्वी आपण सोयाबीन काढण्याच्या वेळेस काही सल्ले आहेत ते देखील बघूया. ज्यांना कोणाला ह्या 2-3 दिवसामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीन काढायची असेल तर थांबलेलं बरं राहील, कारण की येणारा पाऊस हा 7 ते 8 दिवस टिकून आहे. या कालखंडामध्ये आपल्याला गठू शकतो किंवा आपल्या पिकांची नासाडी होण्याचं प्रमाण वाढू शकतं, असा विषय आहे. मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी अजूनही ओल्या दुष्काळाचे संकेत हे तीव्र होत जातात, कारण की या भागामध्ये सडलेल्या पिकांना
पाणी साचलेल्या पिकांना अजूनही तो खोळंबामध्ये राहू शकतो. यामध्ये वारं काहूर हे स्थानिक लेवलला देखील वाढू शकतं. 17 आणि 18ला विजांचा धोका जो आहे तो सध्या तरी मॉडेलनुसार महाराष्ट्राची उत्तरेकडील जी काही बाजू आहे, मलकापूर परिसर, खामगाव एरिया, अकोला जिल्हा, अमरावती, चंद्रपूर हा विजांच्या धोक्यासाठी मोठा राहणार आहे. एकंदरीत तुम्हाला काही